आपण पाहत आहात DDN। कोरोना परिस्थितीमुळे सध्या जिकडे तिकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। या कोरोना परिस्थितीवर कशी मात केली पाहिजे या संदर्भातले नवीन शक्कल लढवल्या जात आहे। परंतु मी दिग्रस पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदवाडी येथे आहो। या ठिकाणी कोरोनाची स्थिती निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंतही एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी आला नाही। या संदर्भातनी आश्चर्य व्यक्त होत आहे। या सर्व परिसरातनी हे काही ज्या समाज बांधव आहेत, आदिवासी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाही आहे। या लोकांची धारणा आहे की बाबा आम्हाला ही बिमारी येऊच शकत नाही, आम्ही या बिमारीपासून 100% वाचणार आहोत। यांनी आपापल्या परीने या संदर्भातनी आपली औषधी तयार केली आहे, त्या औषधी घेत आहेत। इथे टेस्टही झाल्या, टेस्टमध्ये संपूर्ण गाव हे निगेटिव्ह निघालेलं आहे। त्यामुळे यांना लस घ्यावी हे अजूनही त्यांना याच्यावर लसीवर विश्वास नाही आहे। लस नकोच, आम्ही असेच ठीक आहोत। या संदर्भातली ही विशेष बातमी आपण पाहत आहोत दिग्रस डेली न्यूज चॅनलवर। संजय शुक्लासह मी अभय इंगळे, दिग्रस डेली न्यूज। आपण या संदर्भातली या गावातील लोकांची काय म्हणणे आहे, या लोकांची काय धारणा आहे, कोरोनाविषयी यांचं काय मत आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊया। आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। कोरोना बाधित आढळून आला नाही। मी म्हणा लागले आता चांगली आव बसून मी, तू इंजेक्शन दिल्यावर डबल ताप आला तर तुला पैसे लावा लागेल। त्याच्या मुलं आम्ही लस नाही घ्यायला लागला, आम्हाला भीती वाटते। त्या लस घेतल्यावर ताप येते म्हणते। बरं बी व्हावं लागले ना लस घेतल्यानं, लस घेतल्यानं बरंही होते ना। बरं होते पण चांगल्या माणसाला जर ताप आला समजा, आता मी माझ्या घरी करणार कोण नाही, मी एकटीच आहो। मला करावं लागते, माझ्या घरी लेकरं बाळा फक्त लेकरं आहे, माझ्या घरी पोरी आहे का करणार। मी चांगल्या माणसाला बेमार पाडून टाकलं, माझ्या घरी करून चालणार कोण आहे। तुम्ही टेस्ट केली का? नाही, आतापर्यंत दवाखाना माहिती नाही आम्हाला, कोणतं दुखणं माहिती नाही मला। दारू चांगली पाडते माझ्या घरचे माणसं, 2 गिलास दारू पितो, आम्हाला कोणती 10 पैशाची बिमारी नाही। निवल मोवायचीच पाडतो, घरच्या घरी पित असतो आम्ही 2 गिलास, संध्याकाळी 2 गिलास दारू घेतो आम्ही। आम्हाला कायच भेव आहे, कोरोना होणार नाही, कोरोना होतच नाही आम्हाला। कोरोनावरचा इलाज आहे का? नाही, मग इलाज तेच आहे। कोरी दारू घ्या लागले एक कोप आम्ही रोजची, ते आमच्यासाठीच मोहे आणले आम्ही याची पावरातून इकत आणले। 90 रुपये 120 रुपये किलो मोह आणले ते, आणि आम्ही त्याच कोरी काढायला त्याच एक कोप रोज संध्याकाळी। आमच्या कोणता कोरोना तर कोणताच काही नाही आमच्या गावात। घरोघरी आमच्या घरी सर दारू, नाही दारू आहे घरोघरी। आम्ही एक एक कप प्रत्येक लेकरा बाळाला, लहान मुलं गेल्या सर्वांना देत आहोत एक कप कोरी। यानं कोरोना होणारच नाही, होतच नाही त्याला कोरोना। लस घ्यायचं कामच नाही, लस घ्यायचं काम नाही, इंजेक्शन घ्यायचं काम नाही, कोणा दवाखान्यात जायचं काम नाही आम्हाला। तुमची तब्येत एकदम चांगली। दिग्रस तालुक्यातील मोरखेड या गावातील आनंदवाडी नावाची एक आदिवासी लोकसंख्या असलेली 350 पर्यंत वस्ती वाडी आहे। त्या वाडीमध्ये तेथील लोकांच्या अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, अज्ञानामुळे कोरोनाविषयी त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत।
याबाबतीत आपली जी ग्रामस्तरीय समिती आहे तिच्यामार्फत आपण वेळोवेळी पाहणी आणि तपासणी करून त्यांची जाणीव जागृतीसुद्धा केलेली आहे. तसेच तिथे कोरोना चाचणीचा एक वेळेस 8 दिवसापूर्वी कॅम्पसुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये 17 टेस्ट घेतल्या होत्या, सर्व निगेटिव्ह आलेल्या आहेत. परंतु बाकीची लोकं जी आहेत ती टेस्टसाठी पुढे आली नाहीत, ती शेतामध्ये पळून गेली. तर या दृष्टीने यापुढे सुद्धा आता आपण त्यांच्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात कोरोनाविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करून त्यांच्या आरोग्याची तपासणी, त्यांची टेस्टिंग, कोणाला काही लक्षणे असल्यास त्यांच्यावर उपचार हे आपण प्रामुख्याने यापुढे करणार आहोत. दिग्रस डेली न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.